मला तर वाटतं हेच तर दुर्दैव आहे. आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? विधानभवनात शंड बसलेत मनसेनेते संदीप देशपांडेंची आमदारांवर बोचरी टीका. देशपांडेंच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड. शंड वगैरे आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत. संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक. वादग्रस्त वक्तव्यानंतरही संदीप देशपांडे ठाम. जेलमध्ये किंवा हक्कभंगालाही सामोरं जाण्यास तयार. संदीप देशपांडेंचं स्पष्टीकरण. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने बोलवली त्रिभाषा सूत्र संदर्भात बैठक. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री बैठकीचं आयोजन. त्रिभाषा सूत्री संदर्भात सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. किंवा शेवटच्या शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव राऊतांनीच मांडलेला. गुलाबराव पाटलांचा आरोप. तर ईडी सीबीआय अटक करेल म्हणून गुलाबराव पळाले. राऊतांचं प्रत्युत्तर. इम्तियाज जलील यांच्या विरोधात संभाजीनगरमध्ये मोर्चा. अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबई महापालिका निवडणुकीचं काँग्रेस वाजवणार बिगुल. 29 तारखेला होणार जाहीर मेळावा. वर्षा गायकवाड, इम्रान प्रतापगडी करणार मार्गदर्शन. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका. हार्मुझ खाडी बंद करण्यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत एकमत. लवकरच निर्णयाची शक्यता. जगभरात इंधनाच्या दराचा महाविस्फोट होण्याची शक्यता. इस्रायलचा पुन्हा एकदा इराणच्या लष्करी तळांवर हल्ला. इमाम हुसेन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टरसह अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा. आणि एलपीजी गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत एक महिला आणि पुरुष थोडक्यात बचावले. धडकी भरवणारा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.